लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय आणि आम्हाला निवडून येण्यासाठी आम्ही काही पण आश्वासनं देतो. पण आम्ही निवडून आल्याच्या नंतर लोकांनी आम्हाला काय मागायचं ते लोकांनी ठरवलं पाहिजे, असं वक्तव्य केलंय आपल्या राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी. आता याच हरामखोरांनी राज्यात सरकार आणण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं. आता निवडून आल्यावर कर्जमाफी तर यांनी दिलीच नाही, पण आज राज्यातला सगळा शेतकरी ओल्या दुष्काळाच्या सावटाखाली होरपळून निघालाय. महापुरानं शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं केलं, त्यात यांनी तटपुंजी रक्कम शेतकऱ्याला अनुदानाच्या स्वरूपात द्यायचं जाहीर केलं आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफीची अपेक्षा ठेवली. तर हा हरामखोर सांगतोय की आम्ही निवडून येण्यासाठी अशी आश्वासनं देतो, पण काय मागायचं हे शेतकऱ्यांना ठरवलं पाहिजे. खरं तर अहमदपूर विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आता हे ठरवलं पाहिजे की आपण याला निवडून द्यायचं की नाही द्यायचं. मी म्हणतो शेतकऱ्यांच्या बाबतीत अशी विधानं करण्याची सरकारमध्ये असलेल्या या लोकांची हिंमतच कशी काय होती? हे लोक नेमकं शेतकऱ्यांना समजतात काय? सरळ सरळ बोलून गेलाय माणूस की आम्ही निवडून येण्यासाठी शेतकऱ्यांना असं काही खोटं आश्वासन देतो. इथल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर चक्क सी लिहिलेलंय असं या हरामखोर बाबासाहेब पाटलाला वाटतं. म्हणून माझी अहमदपूर विधानसभा मतदारसंघातल्या सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे. आता यांनी विचारलंय की लोकांनी आमच्याकडे काय मागायचं हे लोकांनी ठरवलं पाहिजे, पण बाबांनो नेमका आता हा निवडणुकीला उभा राहिल्यावर याला मतदान करायचं की नाही करायचं हे तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे.